नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, नुकताच आपल्या 12वी बोर्ड परीक्षेचा आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सचा निकाल त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि एकंदर आपण विभागानुसार जर पास होणाऱ्यांची जर आकडेवारी पाहिली तर खूप छान पद्धतीचे रिझल्ट्स त्या ठिकाणी प्रत्येक विभागाचे आलेले आहेत। मित्रांनो, सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप चांगला स्कोर आलेला आहे किंवा जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। पण असं असलं तरी देखील बरेचशा विद्यार्थ्यांचे जे काही स्कोर मध्यम आहेत या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विशेषतः जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना या ठिकाणी आगामी MST CET परीक्षा द्यायची त्यांच्या मनामध्ये मात्र एक प्रकारची धाकधूक आहे। धाकधूक कशामुळे? मित्रांनो, त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस तुम्ही क्वालिफाईंग स्कोर ऐकलेला असेल, म्हणजेच तुम्हाला भविष्यामध्ये समजा जर ॲग्री फील्डमध्ये जायचं असेल, B.Pharmला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं असेल तर बोर्डाला मिनिमम तुम्हाला एवढे मार्क पाहिजे। मग ते 50% ऐकण्यात येतं, 45% ऐकण्यात येतं, 40% ऐकण्यात येतं। नेमकं ह्याच्यामधलं खरं कोणतं? आणि मग इथं गोंधळ चालू होतो। आणि मग या ठिकाणी आपलं जे काही CET सेल आहे महाराष्ट्राचा, तर त्यांच्या माध्यमातून जे काही ब्राउचर डिक्लेअर केलेलं आहे, ब्राउचर त्यांनी किंवा नोटिफिकेशनच्या फॉर्ममध्ये त्यांनी दिलेलं आहे, ते ब्राउचर देखील त्या ठिकाणी थोडंसं किचकट आहे। विद्यार्थ्यांनी वाचलं तरी देखील समजत नाही की एक्झॅक्ट क्वालिफाईंग स्कोअर आहे किती। आणि मग त्यालाच आपल्याला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण हे पाहूया की ज्या विद्यार्थ्यांचे PCB असो किंवा PCM असो किंवा PCMB असे वेगवेगळे ग्रुप्स असतात, तर यामध्ये सर्वप्रथम तुम्ही हे कॅल्क्युलेट करा की तुम्हाला PCB ग्रुपमध्ये 300 पैकी म्हणजे प्रत्येक विषय फिजिक्स 100 मार्क, केमिस्ट्री 100 मार्क आणि मॅथ्स 100 मार्क असं जर गृहीत धरलं तर PCM मध्ये 300 पैकी किती गुण येत आहेत? समजा तुमचं PCB असेल तर PCB मध्ये 300 पैकी किती गुण येत आहेत? कारण याच्या पुढे मी त्याचा उल्लेख जेव्हा करणार आहे तेव्हा त्या आकडेवारीचा तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी फायदा होणार आहे व्हेरीफाय करण्यासाठी। आता 12वी झाल्यानंतर आता साहजिकच बोर्डाची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही जे काही CET देणार आहेत, आत्ता जरी तुमचा कोणाचा स्कोर कमी असेल तरी देखील घाबरून जाण्याची गरज नाही। त्याचं कारण तुम्ही सर्वजण तुमचा स्कोर कितीही असला तरी म्हणजे पास तर किमान असायलाच पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी CET परीक्षा देऊ शकता। मुख्य अडचण कधी येते? हा जो काही क्वालिफाईंग स्कोर आहे, मिनिमम मार्क्स आहेत, हे त्या ठिकाणी जेव्हा CETच्या आधारावर तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाल, विशेषतः कोणत्या डिग्रीसाठी बरं, तर ॲग्रिकल्चरसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी, B.Pharmसाठी किंवा फार्मा Dसाठी, तेव्हा मात्र त्या ठिकाणी तुमचा त्या ठिकाणी बोर्डाचा स्कोर किती होता किंवा PCB ग्रुपचा स्कोर किती होता, त्या ठिकाणी पर्सेंटाईल किती होते, PCMचे पर्सेंटाईल किती होते हे विचारलं जातं। त्यामुळे CET एक्झाम देण्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। अडचण येऊ कधी शकते? ॲडमिशन घेताना, कारण ते जे काही रूल्स आहेत तर हे प्रत्येक डिग्री कोर्ससाठी थोड्या बहुत फरकानं वेगवेगळे येतं। त्यामुळे एकच तुम्हाला फॉर्म्युला नाही सांगता येणार की बाबा 45% असतील तर तुला चालतं, 40% असलं तर तुला चालतं। त्यामध्ये तुमचा ग्रुप, तुमचे सब्जेक्ट्स कोणते येतं हे देखील फार महत्त्वाचं आहे। आता सर्वप्रथम आपण ॲग्रिकल्चर फील्डबद्दल बघूया। ॲग्रीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्री कोर्सेस आहेत मित्रांनो। BSc ॲग्री आहे, BSc फॉरेस्ट्री आहे, BSc फिशरी आहे, BSc बायोटेक्नॉलॉजी आहे, BSc कम्युनिटी सायन्स आहे। आणि मग या ठिकाणी या प्रत्येक डिग्री कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तुमचे जे काही 12वीला तुमचे जे काही ग्रुप होता, म्हणजे PCB असो किंवा PCM असो किंवा PCMB, याची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे। तर आपण क्रमाक्रमानं ह्या ॲग्री फील्डमधल्या वेगवेगळ्या डिग्री कोर्सेसची जी काही रिक्वायरमेंट आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, त्याबद्दल समजावून घेऊया। सर्वप्रथम मित्रांनो, BSc ॲग्रीबद्दल पाहूया। BSc ॲग्री विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एक आवडीचा असा कोर्स। आजकाल शहरी भागातले विद्यार्थी देखील त्या ठिकाणी BSc ॲग्री मोठ्या प्रमाणामध्ये त्याला ॲडमिशन घेताना दिसत आहेत। मित्रांनो, जे काही महाराष्ट्रामधले 4 कृषी विद्यापीठ आहेत, कोणत्या ठिकाणी 4 कृषी विद्यापीठ आहेत? तर एक आहे कोकणामधल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली या ठिकाणी, दुसरं आहे मराठवाड्यातल्या परभणी या जिल्ह्याच्या ठिकाणी, तिसरं आहे अकोल्यामध्ये आणि चौथं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी। तर या ठिकाणी मित्रांनो, या 4 कृषी विद्यापीठांमध्ये जे कॉलेजेस आहेत आणि या विद्यापीठांशी संलग्न असलेले जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, तर यांच्यामध्ये हा 4 वर्षाचा
BSc ॲग्रीचा डिग्री कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच आढळेल. मग आता BSc ॲग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचा ग्रुप कोणता असायला हवा, तर तुमचा ग्रुप असायला हवा PCB किंवा PCMB असेल तर उत्तमच. म्हणजे एकंदर ज्याचा PCB ग्रुप आहे तो देखील BSc ॲग्रीला ॲडमिशन घेऊ शकतो, ज्याचा PCM ग्रुप आहे तो देखील ॲडमिशन घेऊ शकतो आणि ज्याचा PCMB ग्रुप आहे तो तर नक्कीच घेऊ शकतो. आता इथं समजा BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं आणि PCB वाल्याचं समजा मॅथ नाही आहे, मॅथ नसणारच, आणि PCM वाल्याचं बायो नाही आहे, तर अशा वेळेस संबंधित युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी डिफिशियन्सी कोर्स लॉन्च करू शकते. त्यानुसार समजा एखाद्याचं 12वीला मॅथ नव्हतं किंवा एखाद्याचं बायो नव्हतं, तर त्या संबंधित 4 वर्षामध्ये कधीही तो सब्जेक्ट आहे तर तो डिफिशियन्सी कोर्सच्या स्वरूपामध्ये पास होणं त्या ठिकाणी अपेक्षित असतं. आता हे सगळं त्या युनिव्हर्सिटीवर अवलंबून आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे असं असेलच असं बिलकुल नाही आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो डिग्री कोर्स आहे ॲग्रिकल्चर अंतर्गत येणारा, तर तो आहे BSc हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान विद्याशास्त्र. मित्रांनो यामध्ये तुमचं PCB असेल तरी देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, PCM असेल तरी देखील घेऊ शकता आणि PCMB वाले देखील घेऊ शकतात. जर समजा तुमचं त्या ठिकाणी मॅथ किंवा बायो नसेल तर युनिव्हर्सिटीनुसार त्या ठिकाणी डिफिशियन्सी कोर्स लॉन्च केला जाऊ शकतो. पुढचं आहे BSc फॉरेस्ट्री. आता या ठिकाणी जे काही वनविद्या असते मित्रांनो, तर यासाठी तुमचं PCB असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि PCMB असेल तरी देखील घेऊ शकता. एकंदर यासाठी बायो कंपल्सरीच आहे, बायो कंपल्सरीच आहे. PCM वाले BSc फॉरेस्ट्रीसाठी ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. पुढचं आहे BTech ॲग्री इंजिनिअरिंग. मित्रांनो इंजिनिअरिंग म्हटलं की आपल्याला त्या ठिकाणी BE किंवा BTech मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, कम्प्युटर सायन्स हेच आठवतं, पण ॲग्रीमध्ये देखील 4 वर्षांची ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग असते या कृषी विद्यापीठांअंतर्गत. तर या ठिकाणी मित्रांनो तिथं मॅथ कंपल्सरीच असतं. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी PCM असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि PCMB असेल तरी देखील त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. जर एखाद्याचं बायो नसेल तर युनिव्हर्सिटी लेवलला डिफिशियन्सी कोर्स लॉन्च केला जाऊ शकतो. आता हे डिफिशियन्सी कोर्सचं काय नेमकं, त्याच्यामध्ये काय असणार, त्याचा सिलेबस काय असणार याबद्दल त्या ठिकाणी ब्राउचरमध्ये विशेष असा उल्लेख केलेला नाही आहे आणि त्यांनी हेही सांगितलं की हे काही कंपल्सरी नाही आहे. तुमच्या त्या डिग्रीच्या काळामध्ये ती युनिव्हर्सिटी त्या संदर्भात निर्णय घेऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जी काही ॲग्रिकल्चरलशी संबंधित डिग्री आहे तर ती आहे BTech फूड टेक्नॉलॉजी. बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी एक आवडीची अशी ही डिग्री असते, अन्नतंत्र. ठीक आहे. तर या ठिकाणी PCM वाले फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ज्यांचं आहे तर ते फूड टेकला ॲडमिशन घेऊ शकतात आणि PCMB वाले देखील घेऊ शकतात. एकंदर प्युअर PCB वाले त्या ठिकाणी फूड टेकला ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. पुढचं आहे BSc कम्युनिटी सायन्स. खरं तर या कम्युनिटी सायन्सलाच पूर्वी होम सायन्स म्हणायचे, BSc होम सायन्स, पण आता त्याला BSc कम्युनिटी सायन्स ओळखलं जातं. तर या ठिकाणी PCB त्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात, PCM वाले देखील ॲडमिशन घेऊ शकतात आणि PCMB वाले देखील घेऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो BTech बायोटेक्नॉलॉजी. खरं तर सध्या ज्या काही आघाडीच्या आणि भविष्यामध्ये ज्याला स्कोप असणार आहे अशा मोजक्या ब्रँचेसमध्ये बायोटेक्नॉलॉजी आहे किंवा मग त्या ठिकाणी बायोकेमिस्ट्री आहे, तर त्यामध्ये BTech बायोटेक्नॉलॉजी जर करायचं असेल तर PCB वाले देखील ॲडमिशन घेऊ शकतात, PCM वाले देखील घेऊ शकतात आणि PCMB वाले देखील साहजिकच घेऊ शकतात. आता मित्रांनो पुढचा जो काही डिग्री कोर्स आहे जो ॲग्रिकल्चर अंतर्गतच कन्सिडर केला जातो तो आहे बॅचलर ऑफ फिशरी सायन्स. ठीक आहे. जे काही मत्स्यविद्या असते तर त्या संदर्भातला हा डिग्री कोर्स आहे. PCB ज्यांचा आहे ग्रुप तर त्यांनी देखील त्या ठिकाणी फिशरीला घेऊ शकतात ॲडमिशन आणि PCMB वाले देखील घेऊ शकतात. एकंदर बायो त्या ठिकाणी कंपल्सरी आहे, बायो कंपल्सरी आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण शेवटचा डिग्री कोर्स पाहूया ॲग्रिकल्चरल अंतर्गत, तो आहे BSc ABM. थोडासा त्या ठिकाणी मॅनेजमेंटचा टच असणारा हा डिग्री कोर्स काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. ह्याचा लॉंग फॉर्म आहे ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट, BSc ॲग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट. तर PCB ज्यांचं आहे तर ते देखील घेऊ शकतात ॲडमिशन, PCM वाले देखील घेऊ शकतात आणि PCMB हे देखील त्या ठिकाणी घेऊ शकतात. आता पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी बोर्डाला पर्सेंटेजची काही अट आहे का.
यस, आत्तापर्यंत आपण कोणत्या ग्रुपचे कोणते सब्जेक्ट्स असणारे विद्यार्थी त्या संबंधित डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतात हे पाहिलं, पण मिनिमम काही पर्सेंटेज असणं देखील अपेक्षित आहेच ना. तर या ठिकाणी मित्रांनो, जे काही जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना मिनिमम बोर्डाला 50% प्लस ॲडमिशन त्या ठिकाणी 50% प्लस मार्क्स असणं अपेक्षित आहे. आणि कॅटेगरी, मग कॅटेगरीमध्ये सर्वच येणार मित्रांनो, OBC, SC, ST, EWS, SBC, NTB, NTC, NTD, ठीक आहे. तर या सगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी जे काही आहे तर त्यांना 40% आणि किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स त्या ठिकाणी मिनिमम असणं अपेक्षित आहे. आणि इथं पर्सेंटाईल त्या ठिकाणी मार्क्सची सिस्टीम आहे, त्या संदर्भात जी काही अधिक माहिती आहे तर ती लवकरच त्या ठिकाणी डिक्लेअर केल्या जाईल. कारण मागच्या किंवा त्याच्याही आधीच्या पद्धतीनुसार 70-30 वगैरे असा फॉर्म्युला बऱ्याचशा युनिव्हर्सिटीजमध्ये लागू होता, पण आता आगामी जे काही वर्ष असणार आहे ॲकॅडमिक वर्ष, तर त्याच्यामध्ये पर्सेंटाईल्सची जी काही सिस्टीम असणार आहे ती नेमकी कशी असेल हे लवकरच आपल्याला कळेल. पुढे मित्रांनो, ज्या भागाकडं किंवा ज्या घटकाकडं सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचं लक्ष असतं तर तो आहे इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचेस असणारी इंजिनिअरिंग असते. BE किंवा BTech असं 2 डिग्री तुम्हाला तिथं भेटू शकतात, दोन्हीपैकी कोणती तरी एक. त्यामध्ये ब्रँचेस ज्या काही येतात तर साहजिकच तुम्ही नक्कीच ऐकलेले असतील त्यांची नावं. मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, त्यासोबतच त्या ठिकाणी केमिकल, बायोटेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, IT, ठीक आहे, किंवा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, टेक्स्टाईल अशा देखील काही ब्रँचेस वेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला काही कॉलेजेसमध्ये दिसतील. आता प्रत्येक ब्रँचनुसार कट ऑफ साहजिकच वेगळा लागणार आहे. इंजिनिअरिंगमध्ये प्रत्येक ब्रँचनुसार कट ऑफ वेगळा लागत असतो, पण तरी देखील इथं जो मेन क्रायटेरिया आहे तुमच्या बोर्डाला कोणते सब्जेक्ट्स होते तुमचे, तर हे आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यायचं आहे. तुम्हाला BE किंवा BTechला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरीच आहे. मग इथे केमिस्ट्री कसं काही नाही आहे मित्रांनो, केमिस्ट्री नसलं तरी चालतं, केमिस्ट्रीला ऑप्शन आहे. केमिस्ट्रीला कोणकोणते ऑप्शन आहे? केमिस्ट्री असेल उत्तमच, पण केमिस्ट्रीच्या ऐवजी बायोटेक असेल तरी देखील चालतं तुम्हाला बोर्डाला. त्यानंतर बायोलॉजी असेल तरी देखील चालतं, म्हणजे एखाद्याचं फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या 3 सब्जेक्टवर देखील इंजिनिअरिंगला ॲडमिशन होऊ शकतं. किंवा व्होकेशनल सब्जेक्ट्स असतील तरी देखील चालतं, कम्प्युटर सायन्स असेल तरी देखील चालतं, IT असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तरी देखील चालतं, ॲग्री नावाचा सब्जेक्ट असेल चालतं, इंजिनिअरिंग ग्राफिक्स किंवा बिझनेस स्टडीज असे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी केमिस्ट्रीला त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथं मित्रांनो बऱ्याच जणांना एक मात्र खूप चांगली गोष्ट आहे. समजा एखाद्याचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स होतं, पण त्याचा जो काही क्रायटेरिया आहे मिनिमम क्रायटेरिया 45%चा, समजा तो जर फुलफिल होत नसेल तर या केमिस्ट्रीच्या ऐवजी किंवा केमिस्ट्री सोडून हा जर एखादा सब्जेक्ट असेल तर ॲडमिशन घेताना त्याला या सब्जेक्टचा फायदा देखील होऊ शकतो, तो क्रायटेरिया फुलफिल करण्यासाठी. आता हे पहिल्यांदा बघूया की बोर्डामध्ये तुम्हाला किती % मार्क्स असणं अपेक्षित आहे. आता इथं मात्र फार महत्त्वाचं आहे, ओव्हरऑल सगळ्या सब्जेक्ट्सचे तुम्हाला मार्क्स अपेक्षित नाही आहेत, तर 300 पैकी तुम्हाला किती मार्क्स आहेत हे फार महत्त्वाचं आहे. मग 300 मार्क्स नेमके कोणते येतं, तर या ठिकाणी इंजिनिअरिंगसाठी 100 मार्क्स जे काही आहेत तर हे फिजिक्सचे कंपल्सरीच येतं, या ठिकाणी मॅथचे 100 मार्क्स कंपल्सरीच येतं, आणि जे काही तिसरा सब्जेक्ट आहे बोर्डाचा तुमचा तर केमिस्ट्री, बायोटेक, बायो, व्होकेशनल सब्जेक्ट्स, कम्प्युटर सायन्स, IT, ॲग्री ह्याच्यापैकी कोणत्याही सब्जेक्ट्समध्ये जे काही तुमचे मार्क्स आहेत 100 पैकी ते काउंट केल्या जातात. आता ह्या 300 पैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत याच्यानुसार तो कट ऑफ ठरत असतो. जर तुम्ही जनरलमध्ये असाल आणि या ठिकाणी ह्या 300 पैकी समजा तुमच्या मार्कांची बेरीज होते 135 प्लस, म्हणजेच या 300चं 45% होतं मित्रांनो 135 किंवा 135 प्लस जर तुमचा स्कोअर असेल या 3 सब्जेक्ट्सचा मिळून तर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात. इवन 134 होत असेल तरी देखील चालतं, 134 वाले देखील त्या ठिकाणी इलिजिबल आहेत. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, कॅटेगरीमध्ये म्हणजेच कोणते बरं, ओपन सोडून सगळे OBC, SBC, EWS, SC, ST, NTC, NTD, ठीक आहे, किंवा VJ, तर ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी येतात तर ह्यांना 40%
त्या ठिकाणी मार्क्स मिनिमम असणं आवश्यक आहे. मग 300चं 40% किती होतं बरं, तर ते 120 होतं. इवन 119 असेल तरी देखील चालतं. 119 किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स जर तुमचे होत असतील या 3 सब्जेक्ट्समधले, तरी देखील तुम्ही इलिजिबल आहात इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी. त्या ठिकाणी CETचा स्कोर देखील महत्त्वाचा आहे. CETचा स्कोर किती असायला पाहिजे, नॉन झिरो असायला पाहिजे फक्त, म्हणजे झिरोपेक्षा जास्त, कमी नको, मायनसमध्ये तर नाहीच. ठीक आहे, मायनसमध्ये जाण्याचा प्रश्नही नाही आहे कारण निगेटिव्ह मार्किंग इथं नाही आहे. पण 0पेक्षा जास्त म्हणजे 1 जरी स्कोर असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. पण बोर्डाचे हे जे काही त्या ठिकाणी ज्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे हा मात्र फुलफिल करणं आवश्यकच आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची अशी ब्रँच म्हणता येईल किंवा ज्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा असतो तो म्हणजे फार्मसी. बरेचसे विद्यार्थी जे नीट थ्रू मेडिकलला, MBBSला, BDSला जाऊ शकत नाहीत, तर असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी B.Pharm हा पर्याय निवडतात. ठीक आहे, बॅचलर ऑफ फार्मसी 4 वर्षांचा हा एक डिग्री कोर्स आहे. ह्याच्यामध्ये कंपल्सरी सब्जेक्ट्स कोणते, जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांचं फिजिक्स आणि मॅथ असणं कंपल्सरी आहे. केमिस्ट्रीच्या ऐवजी इतर सब्जेक्ट्स चालतील, तर इथं फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी आहे. मग तिसरा सब्जेक्ट्स कोणता, मॅथ देखील चालेल किंवा बायो देखील चालेल. एकंदर तुमचा PCB ग्रुप असेल किंवा PCM असेल तरी देखील त्या ठिकाणी तुम्ही फार्मसीला जाऊ शकता. ठीक आहे, PCB असेल, PCM असेल किंवा PCMB असेल, काही हरकत नाही, तुम्ही फार्मसीला B.Pharmला ॲडमिशन घेऊ शकता. बोर्डासाठी काय क्रायटेरिया आहे, बोर्डासाठी पुन्हा तोच क्रायटेरिया, 45% ओपनसाठी मिनिमम 45% पाहिजे आणि त्या ठिकाणी कॅटेगरीसाठी मिनिमम 40% प्लस त्या ठिकाणी तुमचा स्कोर असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी एक फार्मसीशी संबंधितच एक नवीन असा कोर्स आहे, तो म्हणजे फार्मा डी. फार्मा डीसाठी देखील B.Pharm सारखंच फिजिक्स आणि केमिस्ट्री त्या ठिकाणी कंपल्सरी आहे आणि त्या ठिकाणी तिसरा सब्जेक्ट म्हणून मॅथ किंवा बायो त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. PCM किंवा PCB दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी त्या ठिकाणी फार्मा डीला ॲडमिशन घेऊ शकतात. बोर्डासाठी मात्र इथं क्रायटेरिया थोडासा वेगळा आहे. जसं आपण आधी पाहिलं इंजिनिअरिंगला किंवा B.Pharmला 45 आणि 40, ठीक आहे, 45 जनरलला आणि कॅटेगरीला 40. इथं फार्मा डीला मात्र त्या ठिकाणी जनरलला 50% प्लस आहे आणि त्या ठिकाणी कॅटेगरीला 45% प्लस आहे. तर मित्रांनो आपण एकंदर या व्हिडिओमध्ये CET तुम्ही नक्कीच देणार आहात, खूप चांगला स्कोअर त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहे. पण CET दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही बोर्डाचे ग्रुप्स होते त्यानुसार कोणकोणत्या कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा त्या क्वालिफाईंग मार्क्सला तुम्ही क्रॉस करतायत का हे देखील माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर मित्रांनो याच पद्धतीनं विद्यार्जन सायन्स अकॅडमीमार्फत आणखी बरेचसे व्हिडिओ आपण लवकरच लॉन्च करणार आहोत. यूट्यूबवर तुमच्यासाठी ते मोफत उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये मुख्यतः या जे काही फील्ड्स आहेत वेगवेगळ्या, उदाहरणार्थ फार्मसीची फील्ड आहे, इंजिनिअरिंगची आहे, ॲग्रीची आहे किंवा इतर बऱ्याचशा फील्ड्स, तर या फील्डला ॲडमिशन घेण्यासाठी नेमक्या कोणत्या एक्झाम्स असतात, त्या फील्डचं फ्युचरमध्ये नेमकं करिअर कशा पद्धतीचं आहे किंवा त्याचे जे काही टॉपचे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले आणि देशामधले, तर या संदर्भात आपण त्या संबंधित व्हिडिओमध्ये सखोल असं विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो या ठिकाणी या CETशी संबंधित तुम्हाला जर कोणत्याही शंका असतील तर तुम्ही निश्चितच आमच्याशी संपर्क साधू शकता. विद्यार्जन सायन्स अकॅडमीचे प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शंका, समस्या यांचं निरसन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. तर लवकरच मित्रांनो याच संबंधित आणखी नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.